सरकारच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये निधीची कमतरता आहे। वेगवेगळ्या योजनांमध्ये म्हणजे लाडकी बहीण असो, विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिप असोत, शाळा काही बंद पडत आहेत त्याच्या संदर्भात माहिती घेतली असता निधीची कमतरता आहे असं म्हणून कारणं सांगितली जात आहेत। ज्या पद्धतीने वेगवेगळ्या विभागांना शासनाने निधी पुरवून राज्यकारभार करणं अपेक्षित आहे। आम्ही पक्ष म्हणून, कार्यकर्ते म्हणून काही माहिती घेत आहोत। वेगवेगळ्या विभागात अतिशय व्यापक स्वरूपाचे अनागोंदी असं आम्हाला लक्षात येत आहे। मागच्या महिन्यात मी पुणे महापालिकेतला एक 26,000 कोटी रुपयांचा जो काही गैरप्रकार, गैरव्यवहार आणि त्यातला भ्रष्टाचार होता तो लोकांसमोर आणला। राष्ट्रवादी काँग्रेसने त्याला वाचा फोडली। मुंबईत आज मी या संदर्भात माहिती देण्यासाठी आपल्या सर्वांना निमंत्रित केलं। माहिती द्यायला आवश्यक आहे या विषयाची, कारण हा राज्यव्यापी सार्वजनिक बांधकाम विभागाचा मोठा भ्रष्टाचार आहे। त्याची एक फार मोठी सिक्वेन्स आहे, वेगवेगळ्या घटना आहेत। त्यातल्या विदर्भातल्या यवतमाळपासून सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबई या सर्व विभागात या स्वरूपाचं असं ती वेगवेगळ्या चेन्स चालू आहेत। त्या स्वरूपातली माहिती घेत असताना आज काही ठिकाणी त्याच्या संदर्भात वाच्यताही झाली आहे। महाराष्ट्र शासनाच्या या सार्वजनिक बांधकाम विभागात मंत्रालयात बसलेल्या प्रधान सचिव, अतिरिक्त मुख्य सचिव, बांधकाम विभागाचे सचिव, कक्ष अधिकाऱ्यांपासून संबंधित विभागात, समजा यवतमाळचा विभाग आहे, नागपूर आहे, पश्चिम महाराष्ट्रात आहेत, कोल्हापूरचे काही अधिकारी आहेत, यांचे एक नेक्सेस तयार झाले आणि ते नेक्सेस सरकारलाच अधिकृतरित्या शासनाकडून आपल्या बँकेच्या खात्यावर पैसे घेत आहे। नागपूर कॅग ऑफिसने याच्यावर आक्षेप नोंदवलाय की असे पैसे घेता येत नाही। जे तुम्ही कामाचा मोबदला सरकारी अधिकारी, नोकर म्हणून जे पगार तुमच्या अधिकृत खात्यावर येतात तोच तुमचा मोबदला। PWDने याच्यात बेकायदा पद्धतीने कॅगच्या ताशेऱ्यानंतरही वेगळा आदेश काढून त्याला मान्यता घेण्याचा प्रयत्न केला, पण आमच्या माहितीत तसा आता स्पष्टपणे दिसून येत आहे कागदपत्रांवरून की ह्या प्रकरणाला, ह्या पद्धतीला, पैसे घेण्याच्या पद्धतीला मंत्रिमंडळाची मान्यता पाहिजे, राज्यपालांची मान्यता पाहिजे आणि दिसतं असं आहे की हे कोणाला माहीत नाही, त्याची अधिकृत मान्यता नाही। याचा अर्थ